नमस्कार. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत पुणे येथे शिक्षण आयुक्तालय. आपण बोलणार आहोत. नमस्कार सर, आपली ओळख सांगा. नमस्कार, मी सकाराम कुलकर्णी, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आहे. मी आज इथं शिक्षण आयुक्तांना भेटायला आलो होतो. नांदेड जिल्ह्यातील एका संस्थेबद्दल गैरकारभाराच्या त्यांच्या आणि शिक्षकांच्या गैरनियुक्तीच्या गैरप्रस्तावाच्या चौकशीसाठी मी गेली 4 वर्षापासून इथे तक्रार देत आहे. पण इथं तक्रारीची त्याची बरोबर चौकशी होत नव्हती. नांदेडमधील जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या संस्थेच्या नांदेडमध्ये 3 संस्था असून संस्थेचं कार्यकारी मंडळ 2015ला संपलेलं आहे. तरी 15 नंतरही मागील जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षकांच्या अनुदानितवरून विनाअनुदानितवरून अनुदानितवर बदल्या केल्या आणि ह्या सर्व गैर आहे याची मी चौकशीसाठी इथे आलो होतो. पण आतापर्यंत मला असा अनुभव येत गेलेला आहे की शिक्षण आयुक्तांना बॉटम लेवलच्या कार्यकर्त्यांची तक्रारदारांची तक्रार ऐकून घ्यायला वेळच मिळत नाही. त्यांनी 1-2 मिनिटं देते, 2 मिनिटात त्यांनी तक्रार समजून घेत नाहीत बरोबर की ताबडतोब फाईल दुसरीकडे पाठवून देतात. ह्याच्यावरही मला असं हे झालेलं आहे. त्याच्यावर मी असा आवाज उठवलेला आहे की शिक्षण आयुक्त जर यांच्या तक्रारीची दखल घेतच नसेल तर शिक्षण आयुक्त कशासाठी पाहिजे, शिक्षण आयुक्त बरखास्त करावं अशी पण तक्रार मी मुख्य सचिव शालेय शिक्षण विभागाकडे दिलेली आहे. यावरती सर आपण शासनाला काय सांगाल? या शासनाने काय बदल केले पाहिजे? याच्या शासनाने एकच बदल केला पाहिजे की शिक्षण विभागाच्या गैरकारभाराचा जर वचक बसवायचा असेल तर बॉटम लेवलच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची तक्रार त्यानं नीट समजून घेतली पाहिजे. त्यांच्यासाठी 1 दिवस किंवा एखादा म्हणजे वेळ त्यांना मुद्दाम राखीव ठेवली पाहिजे व त्याच्यावर त्यांची चौकशी ज्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या ज्या जिल्ह्याचे आहेत त्याच्या बाहेरच्या शिक्षण विभागाकडून त्याची चौकशी केली पाहिजे. तर याच्यावर वचक बसेल. हे 2021ला मी म्हणजे ज्या एका संस्थेची चौकशी करायला मी शिक्षण विभागात लक्ष घातलं त्याच्यात मला असं दिसून आलं की नांदेडमध्ये शिक्षण विभागात खूप प्रचंड प्रमाणाचा गैरभ्रष्टाचार झालेला आहे. तर राज्यात किती असेल ह्यासाठी मी शिक्षण आयुक्ताकडे शालेय शिक्षण सचिवाकडे पण तक्रार दिली आहे की पूर्ण राज्यातील ह्या शिक्षण विभागाची गैरकारभार CID मार्फत चौकशी करा. ही मागणी मी त्यावेळेला 2021 पासून उचलून धरलेली आहे. आपण माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र समितीमध्ये राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून करता, तर आपल्या समितीच्या किंवा संघटनेच्या वतीने काय सांगाल? नाही, संघटनेचं कार्य आमच्या अतिशय चांगलं आणि पारदर्शक आहे. त्या संघटनेच्या कार्यावरच आणि आमच्या माहिती अधिकाराच्या याच्यावरच मी आज जे लढा देत आहे त्यात मला यश येत आहे. आणि आज जे म्हणजे शिक्षण विभागात जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि होत आहे हे शिक्षण विभागाच्या कोणत्याच अधिकाऱ्याच्या लक्षात न येता हे काही आमदारांच्या लक्षात आलं आणि ते कालच्या 2000 पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठल्यानंतर शासनानं आणि देवेंद्र म्हणजे फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी जे SIT स्थापन केली त्याच्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो. आणि SIT स्थापन केली आणि त्याच्यात जे आहे ना ते अध्यक्ष केलेले आहेत चंद्रकांत पलकुंडवार विभागीय आयुक्त यांची नियुक्ती केली. महेश शर्माजी यांची सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. हे 2 अधिकारी त्याने पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष नेमले याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटला आहे. आणि म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी यांची निवड केली त्याबद्दल त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि हे अधिकारी पारदर्शक चौकशी करतील याची मला विश्वास आहे. जसं 2011ला श्रीकांत परदेशी यांनी पडताळणी राज्यभर म्हणजे हे झाली म्हणजे कार्यान्वित आणली आणि त्याच्यातून खूप म्हणजे विद्यार्थ्यांचे जसं प्रकरण उघडकीस आलं तसंच आता ह्या समितीच्या मधून गैरनियुक्त्यांचं प्रकरण उघडकीस येईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. नमस्कार सर. नमस्कार. महाराष्ट्र स्वागत आहे. आपलं नाव सांगा. मी रमेश गुलाबचंद भायेती, अकोले जिल्हा अहमदनगर. आपण सर किती दिवस झाला इथं? मी किमान 10 वर्ष झाले दर आठवड्याला 1 फेरी याप्रमाणे इथं फेऱ्या मारित आहे. शिक्षण क्षेत्रातला प्रचंड भ्रष्टाचार याचे पुरावे मी उपलब्ध केलेले आहेत, माझ्याकडे आहेत. ते सर्व मी शिक्षण उपसंचालकापासून शिक्षण आयुक्त शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत दिलेले आहेत.
परंतु कशाचा काही उपयोग झालेला नाही. मात्र आता काहीतरी कारवाई होताना दिसत आहे. माझ्याकडे 821 विना अनुदान उच्च माध्यमिक शिक्षकांचा असा पुरावा आहे की त्यामुळे संपूर्ण पुणे विभागाचा म्हणजे पुणे, नगर आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांचं उच्च माध्यमिकचं मूल्यांकन रद्द होऊ शकतं ह्याची खात्री मला आहे. मलाच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्यांनाही याची खात्री आहे. म्हणूनच याची चौकशी टाळली जात आहे. याबद्दल आपण जे पाठपुरावा करत आहात त्यावरती आपलं मत काय आहे, किंवा सरकारने जर याच्यावरती जर काही ठोस पावले उचलायचे असतील शिक्षण विभागावरती तर काय उचलली पाहिजे? तातडीने आता SIT नेमलेली आहे. तिची पण तितकंच पारदर्शकपणे आणि त्वरेने हालचाल होणं गरजेचं आहे. प्रत्येक नेमणूक तपासली जावी, पण त्यावेळेला तो जो तक्रार करता आहे त्यालाही तिथं हजर राहण्याची परवानगी मिळावी, त्याच्या समक्ष ती व्हावी, म्हणजे त्यालाही न्याय मिळेल आणि त्यात पुन्हा काही गोंधळ होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. यासाठी मी एक सांगू शकतो की जी माझ्याकडे 821 लोकांची यादी आहे ती यादी मला 62 पानात मिळालेली आहे. प्रत्यक्षात 62 पानापैकी फक्त 31 पानावरच 821 लोकांची नावे आहेत आणि 31 पाने ही पूर्णपणे कोरी परंतु अधिकृत आहेत. त्याच्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे नाव, पान क्रमांक वगैरे आहे. एवढाच एक पुरावा फार मोठा आहे. आणि त्यांची ती ह्याची जावक बारनिशी शिबिराची 821 लोकांची ती आणि ही यादी कुठेही एकमेकाची मेळ घेत नाही. कोणत्याही गैरकामाची चौकशी करताना किंवा त्याचा आपण पाठपुरावा करताना किती अडचणी येतात याच्याबद्दल मी 1-2 शब्द सांगतो. जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरीची मी चौकशी सुरू करायला केली त्यावेळेला शिक्षण विभाग आणि जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी मंडळ हादरून गेले. त्यांचा गैरभ्रष्टाचार उघडकीस येईल याची त्यांना नक्की गॅरंटी होती. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी व संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी एकमत होऊन संगनमताने माझ्यावर विविध आरोप केले, खंडणीसारखे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न केले. पण त्याला कशालाही न जुमानता मी ह्या शिक्षण विभागाचं पर्दाफाश केला आणि त्यांचे गैरकारभार चव्हाट्यावर आणले. एवढे मी एक आत्मविश्वासाने सांगू शकतो. आणि याच्यात नक्की चौकशी होईल आणि प्रत्येक संबंधित दोषी अधिकारी व दोषी अध्यक्ष यांना त्याचा गुन्हा नोंद होईल, त्याची शिक्षा होईल, त्याचा त्यांना फळ मिळेल हे मला विश्वासानं आता वाटू शकते. धन्यवाद. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज.